पोलीस भरती पुनर्परीक्षेत धावले 1819 उमेदवार। पोलीस भरती प्रक्रियेत तंत्रज्ञानाच्या तांत्रिक त्रुटीमुळे एकाही उमेदवाराच्या कष्टावर पाणी फिरू नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने अत्यंत संवेदनशील पाऊल उचलले आहे। रॅपिड यंत्रणेतील दोष लक्षात येताच पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांनी थेट हैदराबादहून तज्ज्ञ अभियंत्याला पाचारण करून यंत्रणा अचूक करून घेतली। एवढेच नव्हे तर या बिघाडाचा फटका बसलेल्या सर्व उमेदवारांना पुन्हा 100 मीटर रनिंगसाठी बोलावले। रविवारी तब्बल 1819 उमेदवारांनी पुन्हा धाव घेऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली। 11 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या 100 मीटर धावण्याच्या चाचणीत उमेदवारांना अपेक्षित गुणांपेक्षा कमी गुण मिळत असल्याची ओरड झाली होती। भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ नये आणि प्रामाणिक कष्ट करणाऱ्या उमेदवाराचे नुकसान होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षकांनी तातडीने दखल घेतली होती। भरती दरम्यान काही त्रुटी आढळल्या तर उमेदवारांना दोनदा अपील करण्याची संधी देण्यात आली होती। मात्र 100 मीटरच्या पुनर्परीक्षेत एकाही उमेदवाराने अपील केली नाही। 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या रनिंग स्पर्धेत 3320 उमेदवारांना तांत्रिक बिघाडाचा फटका बसल्याची शक्यता होती। त्या सर्वांना रविवारी पुन्हा संधी देण्यात आली। पोलीस मुख्यालय कवायत मैदान तुकुम येथे पहाटे 5 वाजतापासून या प्रक्रियेला सुरुवात झाली। यापैकी 1819 उमेदवारांनी उपस्थित राहून आपली 100 मीटर रनिंग पुन्हा दिली। नव्याने दुरुस्त केलेल्या अचूक यंत्रणेमुळे अनेक उमेदवारांच्या गुणांमध्ये सुधारणा झाली असून भरती प्रक्रियेवर त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे।